स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत आजवर श्रीगोंदा तालुक्याचा प्रभाव राहिलेला आहे. 4 जून 2026 रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत श्रीगोंद्याचे श्री दत्तात्रेय पानसरे यांनी भाजप उमेदवार श्री प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष असणारे श्री पानसरे हे श्रीगोंद्याचे सुपुत्र आहेत. राजकारणात अशक्य ते शक्य करण्याची त्यांची ख्याती आहे. नगरपासून मुंबईपर्यंत बरीच घडामोड व फोनाफोनी झाल्यानंतर अखेर श्री पानसरे यांनी माघार घेतली व भाजपचे उमेदवार श्री प्राजक्त तनपुरे बिनविरोध विजयी झाले. तत्पूर्वी श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र असलेले श्री अरुण काका जगताप यांनी सलग 12 वर्ष विधान परिषदेचे आमदारपद भूषविले होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विधान परिषद निवडणुकीचा इतिहास पाहता त्यावर श्रीगोंदेकरांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल. आज आपण याविषयी गतसंदर्भ जाणून घेणार आहोत. यासाठी आपणास 1988 साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक निकाल समजून घ्यावा लागेल. तेव्हा काँग्रेसने श्री शंकरराव कोल्हे साहेब यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली होती. नगर जिल्ह्याच्या राजकारणात कोल्हे विरुद्ध तेव्हाचे खासदार श्री बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील गटबाजी सर्वश्रुत होती. खासदार विखे यांची यंत्रणा निवडणुकीत सक्रिय झाली व श्री कोल्हे यांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला, तो देखील अवघ्या 1 मताच्या फरकाने. श्रीरामपूरचे बडे प्रस्थ असलेले श्री जयवंतराव टेकावडे हे कोल्हे यांना पराभूत करून निवडून आले. यात श्रीगोंद्याचा काय संबंध असे आपणास वाटणे स्वाभाविक आहे. तेव्हा श्रीगोंद्यातील 5 मतदारांपैकी विखे समर्थक 2 मतदारांनी श्री कोल्हे यांच्या विरोधात श्री टेकावडे यांना मतदान केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. या 2 मतदारांपैकी 1 मतदार श्रीगोंदा नामाशी सातत्याने संपर्कात होते. त्यांनीच अनेकदा या विषयाला श्रीगोंदा नामाकडे दुजोरा दिला होता. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. अशा रीतीने 1988च्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. तो निकाल श्रीगोंद्यातील 2 मतदारांमुळे फिरला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा श्रीगोंद्यातील सर्वच मतदारांनी एकमुखी मतदान केल्याने श्री टेकावडे यांनी बाजी मारली. त्यानंतर 1998 साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत श्रीगोंद्यात 26 नवीन मतदारांची भर पडली. ती म्हणजे श्रीगोंदा नगरपालिका अस्तित्वात आल्याने नगरसेवकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला होता. काँग्रेसने माजी खासदार श्री यशवंतराव गडाख साहेब यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने डॉक्टर ढोकणे यांना उमेदवारी दिली. श्रीगोंद्यातील 2 जणांनी मतदानात भाग घेतला नाही. उर्वरित सर्व मतदार श्री गडाख यांच्या सोबत गेल्याने निकाल गडाख यांच्या बाजूने लागला. या निवडणुकीत श्रीगोंद्यातील मतदारांमुळे निकाल प्रभावित झाला. ज्येष्ठ नेते श्री कुंडलीकराव जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्यात श्री गडाख यांच्यासाठी जुळवाजुळव केली होती. त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आली. त्यात विद्यमान आमदार श्री यशवंतराव गडाख यांनाच उमेदवारी दिली गेली. यावेळी गडाख यांच्या विरोधात जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत गटबाजी व धुसफूस सुरू झाली. राहात्याच्या तत्कालीन नगराध्यक्षा सौ ममता राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी दाखल केली. निवडणूक खूप चुरशीची झाली. सौ पिपाडा विजयाच्या जवळ आल्या होत्या. श्री गडाख यांनी कसाबसा विजय मिळवला. याही वेळी श्रीगोंद्याचे मतदार निर्णायक ठरले. त्या सर्वांनी श्री गडाख यांच्या पारड्यात वजन टाकले व ते निसटत्या मतांच्या फरकाने विजयी झाले. यानंतर 6 वर्षांच्या अंतराने झालेल्या निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्याचे सुपुत्र असलेले श्री अरुण काका जगताप यांनी स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आमदारकी खेचून आणली. पहिल्यांदा त्यांनी अपक्ष विजय मिळवत काँग्रेसच्या श्री जयंतराव ससाणे या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला. दुसऱ्यांदा त्यांनी शिवसेनेच्या श्री शशिकांत गाडे सरांचा मोठ्या फरकाने पराभव केला. श्री जगताप हे 12 वर्ष या मतदारसंघावर प्रभाव राखून होते. त्यांचे निधन झाल्याने यंदा निवडणुकीचे चित्र बदलले. तरीही श्रीगोंद्याचे सुपुत्र श्री दत्तात्रेय पानसरे यांनी उमेदवारी दाखल करून तनपुरे यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. सत्ताधारी गटाने विविध कलागती केल्याने ही निवडणूक गाजली.
पानसरे यांना लोकशाही मार्गाने निवडणूक लढवू दिली असती तर निकाल धक्कादायक लागला असता. कारण श्री पानसरे यांचे राजकीय डावपेच समजणे तितके सोपे नाही. पानसरे यांनी विरोधाची तलवार म्यान केली व तनपुरे यांना पाठिंबा दिल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. नाहीतर श्रीगोंद्याला आणखी एक नवीन आमदार मिळाला असता. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांचे श्रीगोंद्याशी वेगळे नाते आहे. ते म्हणजे त्यांचे आजोबा दिवंगत श्री बाबूराव तनपुरे यांचे श्रीगोंदा साखर कारखाना उभारणीत मोठे योगदान होते. त्याविषयी पुन्हा केव्हा जरूर व्हिडिओ करू. विधान परिषदेचा श्रीगोंद्याशी आणखी एक नातेसंबंध म्हणजे विधान परिषदेचे विद्यमान सभापती प्राध्यापक श्री राम शिंदे सर यांचे शिक्षण व त्या दरम्यान राजकीय जडणघडण श्रीगोंद्यातील श्री छत्रपती महाविद्यालयात झाली आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा इतिहास पाहता त्यावर श्रीगोंदेकरांचे दीर्घकालीन वर्चस्व दिसून येते. अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा श्रीगोंदानामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.